झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात ठाण्याच्या दिशेने रवाना होणार. संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. पाच डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुतीचा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे ट्विट आहे. 5 डिसेंबरला फडणवीसांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरुण आमदारांचा देखील समावेश. नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी उद्योग खातं शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. उच्च आणि तंत्र शिक्षण, समाज कल्याण, उत्पादन शुल्क खातंही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता. खात्यांसंदर्भात उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतो. चांगलं काम व्हावं म्हणून काही खात्यांवर आमचा दावा आहे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत. ते वेगळं रसायन. यापूर्वीही त्यांनी फार खडतर प्रवास केला आहे. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले ते राज्यपालांनी सांगायला हवं. ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. बहुमत असतानाही भाजपनं गटनेता ठरवलेला नाही. 5 तारखेला शपथ घेणार म्हणता बावनकुळे राज्यपाल आहेत का? राऊतांचा भाजपला सवाल. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. विनोद तावडे आणि जे पी नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलंय. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. निवडक पारदर्शक झाली निवडणूक तर असं दाखवायचं असेल तर व्हीव्हीपॅट त्यातील मतं मोजा. पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये मवियाचं ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन. मवियाच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम मशीनचं दहन. पाथर्डी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन. जितेंद्र पवारांसह पुण्यातील 11 उमेदवारांनी मतपडताळणीसाठी अर्ज केला. 11 उमेदवारांनी एकत्रितपणे 66 लाख रुपये भरलेले आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या बैठकीत ईव्हीएम विरोधामध्ये ठराव. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत. कल्याणमध्ये 2 माजी आमदारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. मनसेचे राजू पाटील तर ठाकरे गटाच्या सुभाष भोईर यांच्याकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज. भारतीचे शिंदे गटाचे पराभूत उमेदवार राजेंद्र राऊतांनी घेतलाय कार्यकर्त्यांचा चिंतन मेळावा. अंतर्गत नाराजीमधूनच माझा पराभव. राजेंद्र राऊत यांचं वक्तव्य. नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास सज्ज झालेलं आहे. अधिवेशन कालावधीत येणाऱ्या नागरिकांसाठी देखील सोय. सोलापूर शहर उत्तरचे शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठेंकडून फेरमतमोजणीची मागणी. महेश कोठेंनी केलाय जिल्हा प्रशासनाकडे अर्ज. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपये त्यांनी भरलेले आहेत. बाबा आढावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मवियाची महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती. आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप आहे. तर ईव्हीएम काँग्रेसनं आणल्याची खोत यांची प्रतिक्रिया. खासदार प्रणिती शिंदेंची मवियामधून हकालपट्टी करण्यासाठी ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी आहे. अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढणार. शरद कोळींचा इशारा. प्रत्येक दाम्पत्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी झाला की समाज नष्ट होतो. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य. शिंदे गटाचे आमदार संजय राठोडांना उपमुख्यमंत्री करा. बीडमधील बंजारा समाजाची मागणी. बंजारा समाजाकडून तुळजाभवानीला साकडं. नाशिकमध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंचे भावी पालकमंत्री पदाचे बॅनर. कांदेंच्या बॅनरची सर्वत्र चर्चा. नांदगावमधून सुहास कांदे 90,000 विजयी. धुळ्याच्या साक्रीमधील नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावितांचा जाहीर नागरी सत्कार. ग्रामस्थांकडून मंजुळा गावितांचा सत्कार. सत्कार सोहळ्याला नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. साकोलीत भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे बॅनर झळकलेत. साकोलीत जनतेच्या मनातील आमदार असे बॅनर लागलेत. साकोलीमध्ये नाना पटोलेंचा फक्त 218 मतांनी विजय झालाय. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांचे भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. शिरसाटांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. आष्टीत आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांकडून अनोखी बॅनरबाजी. बाहुबली एकटाच बास अशा आशाचे बॅनर. दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावं म्हणून इंदापूरमध्ये श्री लक्ष्मी नृसिंहदेवाकडे साकडं. नीरा नरसिंहपूरमधील देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असल्याची माहिती आहे. भरणे यांचा सलग 3 वेळा विजय झालाय.
बुलढाण्याच्या धाड गावात मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा, दोन्ही बाजूकडून दगडफेक आणि जाळपोळीची घटना, पोलिसांचा तगडा बंदोबस्त. धाड गावात झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी तर अनेक वाहनांची जाळपोळ. आतापर्यंत 33 जणांवर गुन्हे दाखल तर 18 जणांना अटक, पोलिसांचा बंदोबस्त तैनात. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी काम करणार तर पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन्स ते माहीम रात्रीकालीन ब्लॉक. पुणे मुंबईसह अन्य ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 डिसेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचे 25% काम पूर्ण, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. पुण्याच्या कात्रजमधील उड्डाणपुलाच्या कामामुळे पीएमपीच्या कात्रज बस स्थानकासह वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. उद्या रात्री 12 वाजल्यापासून हे बदल करण्यात येतील. रत्नागिरीतील विविध पुतळ्यांची रेडिओग्राफी होणार आहे. 2 ते 5 डिसेंबर या कालावधीत मध्यरात्री ही रेडिओग्राफी केली जाईल. सुरक्षेसाठी पुतळ्यांच्या परिसरातील रस्ते मध्यरात्री बंद राहतील. अमरावतीच्या कौंडिण्यपूर येथे नयनरम्य बोटिंग स्पर्धा वर्धा नदीपात्रामध्ये पाहायला मिळाल्यात. नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं काव्य वाचनाचा कार्यक्रमात अनेक कवींनी सहभाग नोंदवलाय. कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कविता सादर. भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मंडईचं आयोजन. दिवाळीनंतर मंडईमधून ग्रामीण भागात दिसून येते लोककलेचे दर्शन. वर्षातून एकदा पाहुणे आपापल्या नातेवाईकांकडे जाण्याची मंडईंची परंपरा आहे. वाशिम जिल्ह्यातील लोणीच्या संत महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली. लोणीत भाविकांची मांदियाळी. रत्नागिरीतील देवी महालक्ष्मी मंदिराचा बगाडा उत्सव संपन्न झाला. मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. तुळजापुरात आई भवानी चरणी. परभणीच्या भक्ताकडून 11 तोळे सोन्याची माळ अर्पण. पुण्यात थंडीची लाट, प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना. वन्यजीवांना हीटर, हीट लॅम्प, ब्लँकेट, सुक्या गवताचा आधार आहे. इंदापूरच्या पश्चिम भागातील नीरा नदीच्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल, गावकऱ्यांकडून शेकोटीचा आधार. नाशिकच्या निफाड तालुक्यात थंडीचा कडाका कायम, 7 अंश सेल्सिअसनं तापमान घसरलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा घसरलाय. जिल्ह्यात प्रथमच पारा 10.6 अंशांवर. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कहर. जिल्ह्यात 6.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. मुंबईसह ठाणे, भिवंडीत आजपासून 5 डिसेंबरपर्यंत 10% पाणी कपात. न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं पाणी कपात. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यात थंडीची लाट कायम आहे. शहरात 8.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. पुणेकर गारठले. दक्षिण आफ्रिकेमधील आंतरराष्ट्रीय कराटे कॉमनवेल्थ स्पर्धेत महाराष्ट्राला सिल्व्हर मेडल. सोलापूरच्या आर्या यादवला घवघवीत यश. आर्यावर कौतुकांचा वर्षाव. जालन्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 1000हून अधिक वर्गखोल्या मोडकळीस आल्यात. 913 खोल्या धोकादायक स्थितीत. भिंतीला तडे गेल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका. नागपूर संभाजीनगर दरम्यान काटेपूर्णा पुलावर खड्डे, वाहन चालकांची तारांबळ. बीडच्या परळी शहराला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळेच वाहनधारकांची कसरत. खड्डे तात्काळ बुजवण्याची वाहनधारकांची मागणी. सोलापूरमधील उजनी जलाशयात पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न. अत्याधुनिक बोटीच्या सहाय्यानं सर्वेक्षण सुरू आहे. भोरमध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुगणनेला सुरुवात. 25 दवाखान्यांअंतर्गत 200 गावांसाठी 22 गणक आणि 4 पर्यवेक्षकांची नियुक्ती. जळगावच्या यावलमध्ये केळी उत्पादकांचे अज्ञातानं नुकसान केलेलं आहे. शेतकऱ्याचं तब्बल 5,94,000चं नुकसान. यावल पोलिसात गुन्हा दाखल. जालन्यात भाववाढीच्या प्रतीक्षेमुळेच कापूस घरातच पडून आहे. उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत. हिंगोली जिल्ह्यात पेरू बागेवरती विविध रोगांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गोंदिया शहरात भाजीपाल्याचे भाव कडाडले. जिल्ह्यात भाज्यांची आवक वाढली आहे. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीमधील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर आहे. परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरानं झाल्यानं हंगाम लांबणीवर. तर डिसेंबर अखेर द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवगावला आता 500 रुपये प्रति किलोचा शेवगा विक्रमी भाव आहे. तर वाढल्यानंच बहुतांश हॉटेलमधून शेवगा हंडी कायम. जालना जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 1 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय. भोकरदन तालुक्यात सर्वाधिक अर्ज. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकरी पार्ल्यांना आता लॅपटॉपसाठी अनुदान मिळणार आहे. तर अभियांत्रिकी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपयेपर्यंत अनुदान मिळेल.
भोर तालुक्यामध्ये भात पिकाच्या लागवडीमध्ये शेतकरी व्यस्त. तालुक्यामध्ये 7,400 हेक्टरवर भाताची लागवड. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाताची लागवडीत घट झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्यानं भाजीपाल्याची आवक घटली आहे. भाजीपाल्याच्या दरात 10 ते 20% वाढ झाली. किरकोळ बाजारात देखील भाज्यांच्या दरात वाढ आहे. नांदेडच्या MIDC परिसरातील मिलला आग. आगीमध्ये 4 मजूर जखमी झाल्याची माहिती. बेळगावच्या एरंडोल तालुक्यात हातखेड्यामध्ये घरफोडीच्या घटना घडल्यात. घरांमधून काही प्रमाणात ऐवज लंपास. चोरटे CCTVत कैद. सांगलीच्या मालगावमधील उरसामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. 20 ते 25 भाविकांवर हल्ला केल्याची माहिती आहे. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये परदेशी नोकरी लावण्याच्या बहाण्यानं तरुणांची फसवणूक झाली आहे. तरुणांकडून 1 लाख रुपयांची रोकड घेऊन लंपास झाला आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. भंडाराच्या वैनगंगा नदी पुलावर ट्रकचा अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यात अपघात झाल्याची माहिती. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. केंद्र सरकारकडून मुंबईसाठी रेल्वेच्या 3 प्रकल्पांना मंजुरी. 300 नव्या लोकल गाड्यांचा समावेश होणार. देशात नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्रातल्या प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक. तब्बल 1,40,00,000 लोकांनी केलाय विमान प्रवास. नाशिक पालिकेला केंद्र सरकारकडून ई-बस योजनेअंतर्गत 50 नव्या इलेक्ट्रिक बसेस मिळणार. यामुळे शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. 100 रुपयांमागेच आता 15 रुपयांची वाढ होण्याचा प्रस्ताव आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळेच महामंडळाचा हा निर्णय. मुंबईतील संरक्षण आस्थापनांपासून आता 500 मीटरपर्यंतच्या बांधकामांवरील निर्बंध उठवलेत. महापालिकेच्या निर्णयामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 7 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. मुंबईत मालमत्ता विक्रीमध्ये 3% वाढ. नोव्हेंबरमध्ये 10,000 मालमत्तांची विक्री. मालमत्ता विक्रीमधून सरकारला 917 कोटींचा महसूल. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात. एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचं प्रशासनासमोर आव्हान. पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसह ग्रामीण भागातील हेल्मेट परिधान न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात. आरटीओकडून 200 सरकारी कर्मचाऱ्यांना दंड. मुंबईत आरटीओकडून 34 लाखांचा दंड वसूल. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खासगी बस रडारवर. ठाणे जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट आहे. हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसा अंतर्गतील आजार असलेल्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमधील चिंचवड स्टेशन आणि पिंपरीमधील उड्डाणपुलाचं आयुष्य संपल्यानं ते पाडा. रेल्वे विभागाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पत्र. म्हाडाचे मुंबई मंडळ 61व्या व्यावसायिक गाळे विकणार आहे. मुलुंड, पवई, सुनाभट्टी, चारकोपसह विविध भागातील गाळे विक्रीसाठी लवकरच जाहिरात येणार. महापालिकेकडून शहरातील सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात सुरुवात झाली आहे. जुन्या पुतळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा पालिकेचा निर्णय. विधानसभेची आचारसंहिता संपताच PMPRDA ॲक्शन मोडवर आली आहे. आता गहुंजेमधील दोघांवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी थेट गुन्हे. पुणे जिल्ह्यातील 20 गृहनिर्माण संस्थांना मालकी हक्क प्रदान. आता या संस्थांना खरेदी विक्री करताना सरकार दरबारी जावं लागणार नाही. जिल्हा प्रशासनाची माहिती. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कुलसचिव निवडीवरून अधिसभेमध्ये गदारोळ झालाय. अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधामध्ये कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. नागपूर महापालिकेला 900 कोटींचा मालमत्ता कर अपेक्षित. मात्र कर न भरणाऱ्यांची संख्या 4 लाखांवर. पालिकेकडून मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी पुन्हा सूट. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंग काम पुन्हा सुरू झालेलं आहे. सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत विमानाचं उड्डाण बंद राहील. ऑडी इंडियाकडून लोकप्रिय ऑडी Q7 लॉन्च झाले. Q7ची 88 लाख रुपये किंमत आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.